Today we will discuss Science 1 Periodic Classification of Elements. हे आहे आपलं लेक्चर क्रमांक 3. याच्यामध्ये आज आपल्याला पाहायचंय मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. हा ह्या धड्यामधला आहे इम्पॉर्टंट पॉइंट नंबर 3 सी. आपण एकूण 5 पॉइंट्स पाहिले त्या धड्यामध्ये इम्पॉर्टंट. पहिला डोबेरानस लॉ ऑफ ट्रायड्स, दुसरा न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, तिसरा मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, चौथा मॉडर्न पिरियॉडिक टेबल आणि पाचवा पिरियॉडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. हा तिसरा भाग आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. हा मेंडेलिव्ह काय आहे याचं पूर्ण नाव आहे दिमित्री मेंडेलिव्ह. हा जो मेंडेलिव्ह आहे सायंटिस्ट आहे, हा कोण्या देशाचा सायंटिस्ट आहे? रशिया देशाचा सायंटिस्ट आहे आणि त्याने हा पिरियॉडिक टेबल बनवलेला आहे. आणि ऍट द टाइम ऑफ मेंडेलिव्ह 63 elements were known. मेंडेलिव्हच्या वेळेस 63 एलिमेंट्स काय होते? नोन होते. आणि बेस याचा सुद्धा काय आहे? क्लासिफिकेशनचा बेस काय आहे? तर ॲटॉमिक मास ऑफ एन एलिमेंट हा याच्या क्लासिफिकेशनचा बेस आहे. ही अरेंज्ड all 63 elements in increasing order of atomic masses. आणि त्याने त्याचा काय तयार केलाय? टेबल तयार केलेलं आहे. पहा काय डिस्कस करतोय आपण? सायन्स 1 मध्ये आपला चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. त्याचा लेक्चर क्रमांक 3 आपण डिस्कस करतोय. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण यामध्ये डिस्कस करतोय मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. कोण आहेत मेंडेलिव्ह? ही सायंटिस्ट बिलॉंग्स टू कंट्री रशिया देशाचे सायंटिस्ट आहेत. ऍट द टाइम ऑफ मेंडेलिव्ह 63 elements were known. The base of Mendeleev's periodic classification का Mendeleev's periodic table is atomic mass of an element. आणि त्याने त्यांचा पिरियॉडिक टेबल कसा तयार केला? He arranged all 63 elements in increasing order of their atomic masses. एका increasing order मध्ये त्यांनी काय केले? 63 elements अरेंज केले. आणि हे जे अरेंज केल्यानंतर त्यांनी काय केलं? ही जे अरेंजमेंट केली त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर, त्याचं काय केलं? एक फॉर्मेशन केलं टेबल मध्ये. हे पण टेबल म्हटलं की काय असतं? आडव्या ओळी असतात, उभे कॉलम्स असतात. हो, तर त्याने टेबल तयार केला. आणि मग त्याने हे टेबल ह्या टेबल तयार करताना ही कन्सिडर्ड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स, ही कन्सिडर्ड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. एवढंच नाही की मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे तयार होतात त्यांचे, त्या एलिमेंटचे मेल्टिंग पॉइंट्स, त्या एलिमेंटचे बॉइलिंग पॉइंट्स, ह्या सर्व गोष्टीचा त्याने काय केला? विचार केला आणि काय तयार केला? टेबल तयार केला. पहा, सिंपल आहे.
मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल हे आजचं आपलं लेक्चर क्रमांक 3 आहे. कोण आहेत मेंडेलिव्ह? रशियन सायंटिस्ट. काय केलं त्यांनी? क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. किती एलिमेंट्स होते मेंडेलिव्हच्या वेळेस? ॲट द टाइम ऑफ मेंडेलिव्ह 63 एलिमेंट्स वेअर नोन. What is the base of Mendeleev's periodic table or Mendeleev's periodic classification? The base of Mendeleev's periodic table is atomic mass of an element. काय केलं त्यांनी? He arranged all 63 elements in increasing order of their atomic masses. सगळे 63 elements increasing order मध्ये लावले. आणि then he considered physical properties of element. He considered chemical properties of elements, their densities, melting points, boiling points, त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले. ज्यावेळेस हे एलिमेंट्स हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतात त्यावेळेस त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले, ह्या सर्व गोष्टीचा त्याने साकल्याने विचार केला आणि ही फॉर्म्युलेटेड टेबल आणि टेबल तयार केला. त्या टेबलला नाव आहे मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. आणि ह्या जो पिरियॉडिक टेबल आहे याचं काय आहे की मेंडेलिव्हने सांगितलं ज्यावेळेस 63 एलिमेंट्सचा अभ्यास केला त्यावेळेस त्याला असं लक्षात आलं द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स दे आर रिपीट आफ्टर पिरियॉडिक इंटरवल्स. की काही पिरियॉडिक इंटरवल्स ना म्हणजे परत 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 काय होतात त्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय होत राहतात? रिपीट होत राहतात. हे काय झालं? मेंडेलिव्हच्या लक्षात आलं. आणि त्याने एवढ्या वस्तूचा टेबल तयार केला नाही तर त्याला स्वतःचा एक लॉ तयार केला. स्वतःचा एक लॉ तयार केला. त्या लॉला त्याने नाव दिलं मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ. काय नाव दिलं? मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ. एक स्वतःचा नियम पाहिला. जसं आपण डोबेरेनस लॉ ऑफ ट्रायड्स एक स्टेटमेंट पाहिलं, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स एक स्टेटमेंट पाहिलं, तसा यानं एक छोटासाच लॉ बनवला अगदी 2 ओळीचा. काय आहे तो लॉ? तर तो लॉ आहे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. Properties of our periodic function are periodic function of their atomic masses. त्याने काय सांगितलं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स मूलद्रव्यांचे गुणधर्म म्हणजे काय असतील ते आर पिरियॉडिक फंक्शन. हे काय आहे? पिरियॉडिक फंक्शन आहे, आवर्ती. पिरियॉडिक म्हणजे आवर्ती, जे प्रत्येक असं काही एका डेफिनेट इंटरवल मध्ये जे रिपीट होतं त्याला म्हणायचं पिरियॉडिक फंक्शन. तर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेसचं ते काय आहे? पिरियॉडिक फंक्शन आहे. आणि मी आता सांगितलं की त्याच्या पिरियॉडिक टेबल मध्ये त्याने काय बनवलं होतं. आता टेबल म्हटलं की काय असतं बघा, आडव्या ओळी असतात आणि उभ्या कॉलम्स असतात. बघा तुमच्या शाळेचं टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं? आडव्या ओळी असतात. बरोबर आहे ना? पहिला तास, दुसरा तास, तिसरा तास, चौथा तास, पाचवा तास, असं आडव्या ओळी आणि उभे कॉलम असतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. म्हणजे तिथं काय असं कोणताही टेबल म्हटलं की हॉरिझॉन्टल रोज आणि व्हर्टिकल कॉलम्स येत असतात. कोणतं ज्यावेळेस आपण टेबल तयार करतो, तुम्ही अगदी कम्प्युटर्सवर भरपूर तुम्ही बऱ्याच वेळा करता की नाही टेबल्स, त्याच्यामध्ये आडव्या ओळी असतात आणि उभे कॉलम्स असतात. तर त्याला त्यांनी विशिष्ट नाव दिलं होतं. काय? त्याला ग्रुप्स आणि पिरियड्स असे त्यांनी 2 नावं दिले होते. ह्या अशा टर्म्स आहेत, ग्रुप्स, पिरियड्स, पिरियॉडिक लॉ. ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा मेंडेलिव्हने वापरल्या. हे शब्द सुद्धा पहिल्यांदा मेंडेलिव्हने वापरलेत. आतापर्यंत डोबेरेनरने वापरले नव्हते, आतापर्यंत न्यूलँड्सने वापरले नव्हते. मग काय आहे? ग्रुप्स कशाला म्हणायचं? द व्हर्टिकल कॉलम्स इन मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. द व्हर्टिकल कॉलम्स इन Mendeleev's periodic table
are called groups. आणि horizontal rows in Mendeleev's periodic table, horizontal rows in Mendeleev's periodic table are called periods. पहा, याच्यामध्ये जे काय उभे कॉलम आहेत त्याला त्यांनी काय नाव दिलं, ग्रुप्स, आणि जे काय आडव्या ओळी आहेत त्याला काय नाव दिलं, पिरियड्स. पहा, आपण पूर्ण फळा व्यवस्थित पहा. काय आपण आतापर्यंत शिकवले, सायन्स 1 चालू आहे आपलं. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स नावाचा धडा चालू आहे. त्याचा लेक्चर क्रमांक 3 चालू आहे. त्याच्यामुळे मुद्दा क्रमांक 3 चालू आहे. हा सी टाकलेला इकडे मी, मेंडेलीव्ह पिरियडिक टेबल. कोण आहेत मेंडेलीव? रशियन सायंटिस्ट, केमिस्ट होता ऍक्च्युअली. At the time of Mendeleev, 63 elements were known, and Mendeleev's periodic table, it is entirely based on atomic mass of an element. He arranged all 63 elements in increasing order of their atomic masses. Then he studied the physical properties, chemical properties, molecular formulas of these elements, and he formulated this arrangement into a table which contains horizontal rows and vertical columns. He found that the physical properties, chemical properties are repeat after certain interval of atomic masses. त्यानंतर पहिल्यांदा मी तुम्हाला जे सांगितलंय की काही शब्द त्यांनी वापरले. कोणते कोणते? पिरियडिक लॉ, ग्रुप्स, पिरियड्स. हे पहिल्यांदा मेंडेलीव्हने वापरलेल्या संज्ञा आहेत, टर्म्स आहेत. तर पहिला जो मेंडेलीव्ह पिरियडिक लॉ, त्यांनी काय सांगितलं, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. ऍटॉमिक मासेस महत्त्वाचा शब्द आहे. त्यानंतर ग्रुप्स, द व्हर्टिकल कॉलम्स, जे उभे स्तंभ आहेत इन मेंडेलीव्ह पिरियडिक टेबल आर कॉल्ड ॲज ग्रुप्स. पिरियड्स काय आहेत? हॉरिझॉन्टल रोज इन मेंडेलीव्ह पिरियडिक टेबल आर कॉल्ड ॲज पिरियड्स. आणि हे पहा, हे मेंडेलीव्हनं ऑलमोस्ट क्लासिफाय केलेच होते, जवळपास सगळे एलिमेंट्स क्लासिफाय केले होते. हा आज सुद्धा मेंडेलीव्ह पिरियडिक टेबल नाही वापरतात. आज आपण मॉडर्न पिरियडिक टेबल वापरलं जातं, पण ऑलमोस्ट त्यांना सक्सेस भेटलंच होतं. त्याचं खूप मोठं मेंडेलीव्हचं योगदान आहे इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता पहा, हे त्याचं काय झालं, इंट्रोडक्शन, किंवा किती एलिमेंट्स होते, काय बेस आहे, कसे अरेंज केले, मेंडेलीव्ह पिरियडिक लॉ काय आहे, ग्रुप्स काय आहे आणि पिरियड्स काय आहे. आता आपल्याला पुढे बघायचं मेरिट्स ऑफ मेंडेलीव्ह पिरियडिक टेबल. मेंडेलीव्हच्या पिरियडिक टेबलचे मेरिट्स. मेरिट्स म्हणजे फायदे, त्याचे काय आहेत तर आपण ते पाहूयात. की त्याला खूप विचार करून बनवला होता टेबल. काय मेरिट्स आहेत आपण ते पाहूयात. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्त्वाचे आहे. What are the merits of Mendeleev's periodic table? 3 marks questions. इथं सुद्धा डिफाइन ग्रुप्स, डिफाइन पिरियड्स, किंवा 1 मार्कासाठी स्टेट मेंडेलीव्ह पिरियडिक लॉ. हे पहा, जे काही लर्निंग पॉइंट्स मी तुम्हाला देतोय आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, ते लर्निंग पॉइंट्स व्यवस्थित करायचे. त्याला रिपीट 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 वाचायचे. नुसते व्हिडिओज पाहून काही होणार नाही. आता आपण पुढचं डिस्कस करू. काय पाहूयात, मेरिट्स ऑफ Mendeleev's periodic table.
मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे काय पाहिजे तर मेरिट्स. आता पहिलं मेरिट काय आहे तर त्याचं जे आहे की मेंडेलिव्हनं काय केलेलं आहे तर पहिलं मेरिट मी सांगू इच्छितो की ही क्लासिफाईड all known elements. हो, त्याच्या वेळेस जेवढे काही नॉन एलिमेंट्स होते 63 च्या 63 एलिमेंट्स नॉन एलिमेंट्स त्याने काय केले क्लासिफाय केले. पहा डोबेरायनरला सुद्धा नव्हतं जमलं, न्यूलँडला सुद्धा नव्हतं जमलं, दोघांनाही जमलं नव्हतं, यानं जमवलं. हे असं पहिलं मेरिट आहे की he classified all known elements at that time. 63 एलिमेंट्स त्याने व्यवस्थित क्लासिफाय केले होते. एवढंच नाही, atomic masses of some elements were revised. त्यानं काय केले होते काही ॲटॉमिक मासेस सुद्धा रिवाइज्ड केले होते. त्याने परत अभ्यास केला होता आणि काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस त्याला इनकरेक्ट आढळले होते, ते त्याला करेक्ट करण्याचं काम केलं. त्यानं रिवाइज केले, ॲटॉमिक मासेस सुद्धा रिवाइज केले. इथं आपल्याला फॉर एक्झाम्पल दिले ते ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम. बेरिलियम नावाचा जो आहे एलिमेंट त्याचा ॲटॉमिक मासेस अगोदर 14.09 कन्सिडर केलं जात होतं, पण याने रिवाइज करून त्याला 9.4 हे करेक्ट शोधलं की हे रिवाइज केलं त्याने ॲटॉमिक मास. गृहीत धरले नाही हा हे पहिला आहे, हा डोबेरायनर असं म्हणलाय, न्यूलँड असं म्हटलंय, काय हरकत नाही, मागील पानावरून पुढे नाही. त्यानं ॲटॉमिक मासेस सुद्धा काय केले रिवाइज केले, प्रत्येक ॲटॉमिक एलिमेंटचा व्यवस्थित अभ्यास केला आणि खरंच त्याचा ॲटॉमिक मास करेक्ट आहे का ते रिवाइज केलं. आपल्या तर पुस्तकामध्ये एक्झाम्पल कोणतं दिलं बेरिलियम की त्याचं ॲटॉमिक मास अगोदर 14.09 असं कन्सिडर करायचे की जे नंतर त्यानं करेक्ट केलं 9.4 डाल्टन असं काय केलं करेक्ट केलं. एवढंच नाही, आता जो आहे अगदी 5 स्टार मुद्दा त्या एक्झामच्या दृष्टीने सुद्धा ते त्याचं 5 स्टार मेरिट कोणतं आहे तर मेंडेलिव्ह केप्ट सम वॅकंट प्लेसेस. अतिशय त्याची दूरदृष्टी तो दिसून येते. मेंडेलिव्ह केप्ट सम वॅकंट प्लेसेस in his पिरियडिक टेबल. त्यानं त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये काही रिकाम्या जागा ठेवल्या होत्या. सगळं पिरियडिक टेबल असं भरून नव्हतं ना कसं गच्च, काही रिकाम्या जागा ठेवल्या, मध्येच त्याने रिकाम्या जागा ठेवल्या होत्या त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये. का ठेवल्या होत्या रिकाम्या जागा त्यांनी तर फॉर द एलिमेंट्स, फॉर द एलिमेंट्स अशा एलिमेंट्स साठी which are not discovered till then, which are not discovered till then. till then म्हणजे त्याच्या वेळेस नव्हते डिस्कवर झाले. ह्यामध्ये ते ग्राह्य नाही झालं न्यूलँड सारखं काही 56 एलिमेंट्स आहेत आणि आता सायन्स संपलं. त्याला माहित होतं की आता जरी त्याच्या वेळेस जरी 63 एलिमेंट्स असले तरी भविष्यात अजून दुसरे एलिमेंट्स डिस्कवर होण्याची निश्चित शक्यता आहे आणि ते डिस्कवर झाल्यानंतर त्यांची व्यवस्था सुद्धा अगदी तंतोतंत योग्य त्या जागी त्यानं करून ठेवली होती. त्याच्यासाठी त्यांनी त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये काही रिकाम्या जागा ठेवल्या होत्या. हे अतिशय 5 स्टार मुद्दा आहे. अगदी आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूच्या आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस की मेंडेलिव्ह केप्ट सम वॅकंट प्लेसेस
in his periodic table for the elements which are not discovered till then. की जे आहेत ते डिस्कवर्ड जे झाले नव्हते, भविष्यात डिस्कवर झाले होणार होते, त्याच्यासाठी त्याने रिकाम्या जागा ठेवल्या. आणि नुसत्या रिकाम्या जागा ठेवल्या नाहीत, ही ऑल्सो डिस्कवर्ड और प्रिडिक्टेड देअर प्रॉपर्टीज. जे एलिमेंट्स डिस्कवरच झाले नाहीत त्याच्या प्रॉपर्टीज सुद्धा त्यानं प्रिडिक्ट करून ठेवल्या. त्या PREDICT, प्रिडिक्ट म्हणजे अंदाज करणे. त्यानं अंदाज बांधून ठेवला होता त्या प्रॉपर्टीजचा. म्हणजे इतका हा द्रष्टा माणूस होता. आणि मग आपल्यासाठी त्याने एक्झाम्पल म्हणून काय दिले, आणि त्याने त्याचे नावं ठेवली होती, त्याच्या भाषेत नावं ठेवली होती. नंतरचे तर नावं आहेतच प्रत्यक्ष डिस्कवर झालेले, पण त्याने काय केलं तर त्या प्रिडिक्टेड एलिमेंट्सचे काय केले ते नावं त्याच्या भाषेत ठेवले होते. हा, म्हणून हा चार्ट सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा. लक्ष द्या, प्रिडिक्टेड एलिमेंट्स. हे प्रिडिक्टेड एलिमेंट्स कुणी केले होते, जे आहे हे प्रिडिक्टेड एलिमेंट्स, आणि त्यांचं नाव आणि त्यांचं ऍक्च्युअल नेम. नंतर डिस्कवर झाल्यानंतर त्यांचं ऍक्च्युअल नेम काय आहे बघा, लक्ष द्या, महत्वाचं आहे की त्याने नाव ठेवलं होतं इक्का बोरॉन. हो, हे बघा, इक्का म्हणजे बोरॉन सारखा, इक्का म्हणजे बोरॉन सारखा, इक्का बोरॉन, बोरॉन सारखा. आणि त्याचं ऍक्च्युअल नेम नंतर काय आहे, स्कँडियम. आजच्या डेटमध्ये त्याचं नाव काय आहे, स्कँडियम. म्हणजे मेंडेलिव्हनं ज्या इक्का बोरॉन साठी स्पेस ठेवली होती, स्कँडियम तिथंच बसतो तंतोतंत. त्यांनी ज्या काय इक्का बोरॉनच्या प्रॉपर्टीज डिस्कवर करून ठेवल्या होत्या त्या स्कँडियमला तंतोतंत मॅच होतात. त्याच्यानंतर इक्का ॲल्युमिनियम म्हणजे ॲल्युमिनियम सारखा एलिमेंट, इक्का ॲल्युमिनियम हे त्याचं प्रिडिक्टेड एलिमेंट होतं. आजच्या डेटमध्ये त्याचं नाव आहे गॅलियम. त्याचं नाव काय आहे, गॅलियम. आणि इक्का सिलिकॉन म्हणजे सिलिकॉन सारखा, इक्का सिलिकॉन. त्याचं आज नाव आहे जर्मेनियम. काय नाव आहे, जर्मेनियम. हे आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा फार महत्वाचं आहे की काय आहे, की प्रिडिक्टेड एलिमेंट कोणता आहे आणि ऍक्च्युअल नेम काय आहे. बघा काय डिस्कस करतोय आपण, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलची मेरिट्स. पहिलं मेरिट, ही क्लासिफाईड ऑल नोन एलिमेंट्स. सर्व एलिमेंट्सचं त्याने व्यवस्थित क्लासिफिकेशन केलं होतं, कोणालाही पाठीमागे ठेवलं नव्हतं. आणि ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिवाइज्ड. तरी काही ॲटॉमिक मासेस सुद्धा तरी काय केले, करेक्ट केले होते, रिवाइज केले होते. बेरिलियमचे एक्झाम्पल सांगितले तुम्हाला मी. आणि हे 5 स्टार होता की मेंडेलिव्ह केप्ट सम वॅकंट प्लेसेस. त्यांनी त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये काही वॅकंट प्लेसेस ठेवल्या होत्या. कशासाठी, फॉर द एलिमेंट्स विच आर नॉट डिस्कवर्ड टिल देन. ज्यांचं डिस्कवरीच त्यावेळी झाली नव्हती, पण त्याला माहित होतं डिस्कवर होणार आहेत. म्हणून त्याने काय केलं तर त्यांच्यासाठी जागा ठेवली, प्रोव्हिजन ठेवलं. आणि हे मुद्दाम तुम्हाला एक चार्ट सांगितलाय की प्रिडिक्टेड एलिमेंट आणि त्याचं ऍक्च्युअल नेम. आणि चौथं महत्वाचं काय आहे की तर नोबल गॅसेस वेअर नॉट डिस्कवर्ड. हो, की याच्या वेळेस नोबल गॅसेस जे आहेत विच आर डिस्कवर्ड लॅटर कॅन बी प्लेस्ड इन दिस टेबल. पहा की जे नोबल गॅसेस आहेत की जे कोणत्या रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत, हेलियम, निऑन, आर्गॉन, झेनॉन, क्रेटॉन, हे नोबल गॅसेस आहेत की नाही. हे नोबल गॅसेस मेंडेलिव्हच्या वेळेस डिस्कवर झाले नव्हते. एकही नोबल गॅस डिस्कवर झालेला नव्हता. हे सगळं मेंडेलिव्हच्या नंतर डिस्कवर झाले. बट they can be placed in Mendeleev's periodic table very much comfortably. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, विदाउट डिस्टर्बिंग पोझिशन ऑफ अदर एलिमेंट्स. दुसऱ्याची कोणाची पोझिशन न डिस्टर्ब करता, दुसऱ्याची कोणाचीही पोझिशन न डिस्टर्ब करता नोबल गॅसेस त्याच्यामध्ये ठेवता येतात. बस आज के लिए इतना ही काफी. थैंक यू.